आजचा विषय की आपल्यामध्ये देवाने दिलेला आत्मा आहे आपल्यामध्ये. ह्या आत्म्याविषयी आपण पाहणार आहोत की जो परमात्मा आकाशातून उंच आहे, त्याने आपल्याला दिलेला आहे पवित्र आत्मा. त्या आत्माविषयी आपण परिचित असलं पाहिजे, आपल्याला माहिती असलं पाहिजे की आत्मा म्हणजे काय. आत्म्याचा परिचय म्हणजे आपण पवित्र आत्म्याचे वरदान एक अलौकिक आहे, एक वेगळ्या प्रकारचे योग्यता त्याच्यामध्ये आहे, जो परमेश्वराकडून आपल्याला मिळतो. ते आपल्या लोकांसाठी, म्हणजे जे लोक असे देवाच्या शोधात आहे त्या लोकांसाठी विशेष करून पवित्र आत्मा परमेश्वर देतो. आणि हा विषय असा आहे की त्याच्यामध्ये पवित्र आत्मा ज्या वेळेला लोकांना भेटतो तर तो एक वेगळ्या प्रकारचं जीवन जगणारा माणूस बनतो. तर पवित्र आत्म्याविषयी आपण पाहणार आहोत. काही आपले त्याच्यामध्ये वरदान देखील आपल्याला देव देतो. तर आपण त्या वरदानाविषयी ऐकणार आहोत. पहिला करंथीकरास पत्र 12:7 मध्ये आपण शास्त्र भागात वाचू शकतो. पहिलं करीन 12:7 वाचतो मी. पहिलं वरदान जे आपल्याला मिळतं पवित्र आत्म्याच्या द्वारे ते आहे तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्या ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला देवाने जो आत्मा दिला आहे, म्हणजे आपलं शरीर, याच्यामध्ये एक पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे देवाने. तर त्या आत्मा याच्यासाठी आपल्याला दिला आहे की आपण सामान्य भलाईचं कामं करत राहावे, म्हणजे एक चांगले कामं करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे. तो कुणालाही कधी हानी न पोचणारा असला पाहिजे व्यक्ती, जेणेकरून हा जो आपल्याला दिलेला पवित्र आत्मा आहे हा खिन्न होणार नाही आणि आपण देवाला, जे ईश्वराला आपण दुःख होणार नाही. कारण की ईश्वराने आपल्याला याच्यासाठीच पवित्र आत्मा दिला आपल्या शरीरामध्ये, आपल्याला याच्यासाठीच जगात ठेवलं की आपण चांगले काम करावे, भलाईचे काम करावे, जेणेकरून प्रभू ईश्वरासमोर आपण निर्दोष असं राहणार. दुसरं आपण बघणार आहोत, दुसरा पॉईंटमध्ये की दुसरा वरदान पवित्र आत्म्याने आपल्याला दिलेलं दुसरं वरदान म्हणजे काय आहे, तर ते आहे पहिला करंथी 12:11 मध्ये आपण वाचूया. पहिला करींथ 12-11 अध्यायामध्ये आपण ते वाचू शकतो. या ठिकाणी शास्त्रभाग सांगतो, तर ही सगळी कार्य तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. म्हणजे पवित्र आत्म्याला आपल्याला याच्यासाठी दिले देवाने की परमेश्वर आपली इच्छानुसार त्याला देतो. म्हणजे कसं, कोणत्या व्यक्तीला काय गरज आहे हे ईश्वराला ऑलरेडी सर्व माहिती आहे, परंतु आपण देवाकडं कोणत्या इच्छेने मागतो, आपण देवाची इच्छा पूर्ण करतो का, आपण भलाईचे चांगले काम करतो का, आपण निर्दोष राहतो का, आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतो का, हे देखील फार गरजेचं आहे. कारण देवाने जर आपल्याला ह्या जगामध्ये भूतलावरती जिवंत ठेवलं, त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिला, तर त्यामध्ये आपल्याला देवाच्या इच्छानुसार जीवन जगणं फार गरजेचं आहे. चांगल्या लोकांचं संबंध ठेवणं, चांगल्या लोकांशी चांगलं बोलणं, कधीही आपल्या तोंडाद्वारे मुखावारे कोणाला शिवी न देणं, हे न करणं, भेदभाव न करणं, कोणाला शिवी न देणं, आणि आपण नेहमी निष्कपट राहणं, चांगल्या मनाने, शुद्ध मनाने आपण अनेक लोकांसमोर राहावं, ईश्वरासमोर राहावं, हे आपलं कर्तव्य बनतं. हे दुसरं वरदान हेच आहे, देवाने आपल्या याच्यासाठी ह्या जगात ठेवलं आहे की आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगावं. तिसरा विषय आपण बघूया. तिसऱ्या याच्यामध्ये आपण आहोत की पहिलाच करंथीय 12:1 वचन वाचू आपण त्याचं. बंधूजनो, तुम्ही आध्यात्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. म्हणजे देवाने आपल्याला काय सांगितलं की ह्या ठिकाणी की आपल्याला जे देवाने दिलेलं आहे, आपल्यामध्ये जो पवित्र आत्मा देवाने आपल्याला दिला, त्याच्याबद्दल आपण अनजाण असावं. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची माहिती नसणे चुकीचं आहे. त्या गोष्टीची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्या गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे का देवाने आपल्यासाठी कोणते वरदान आहे. म्हणजे आपल्याला देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे, आपल्या शरीरामध्ये तो राहतो. आपण त्या
शरीराविषयी कधीही चुकीचं काम करू नये, कधी आपण व्यसन करू नये, दारू पिऊ नये आपण. मी अगोदर देखील दारू प्यायचो, अगोदर बिअर प्यायचो, अगोदर बी मी इकडे तिकडे फिरायचो, लांब लांब जाणं, दारू पिणं, देशी दारू पिणं, हे सगळं मित्राकडून मला सवय लागली होती. परंतु हे मी ज्या वेळेला पवित्र ग्रंथ वाचलं, तर पवित्र ग्रंथात असं लिहिलं आहे की जो कोणी तुमचं जे शरीर आहे हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, जो कोणी याला नाश करल, परमेश्वर त्याचा नाश करल. म्हणून आपण ईश्वराच्या भयात जीवन जगलो पाहिजे, ईश्वराला घाबरून जीवन जगलो पाहिजे, जेणेकरून आपलं कल्याण होईल. तिसरा विषय म्हणजे आपण ज्ञान असावं आपल्याला की आपल्याला जो आत्मा दिला परमेश्वराने, तर तो कशासाठी दिला? चांगल्या कामासाठी. ह्या जगात राहून आपण चांगलं काम करावं, कोणालाही कधीही वाईट बोलू नये, कोणाची निंदा करू नये, कोणाची चुगली करू नये, कधीही कोणाचं मन दुखू नये, कधीही आपण कुठल्याही परिस्थिती गमन करू नये, कोणाकडे व्यभिचाराने पागू नये, चांगल्या नीती रिवाजाने आपण राहावं, आपली नियत चांगली आपण ठेवावी, खराब दृष्टिकोन आपला नसावा. अशी इच्छा ईश्वराची आहे. तर आपण हे इच्छेनुसार आपण जीवन जगलो पाहिजे, जेणेकरून आपण दीर्घ आयुष्य आपल्याला मिळेल. आपण पवित्र आत्म्याच्या विषयीमध्ये आहोत, वरदान आपल्याला हे मिळतं. आपण तिसऱ्या विषयाकडे जाऊया की 1 कोरिंथी 12:31 आपण वाचूया. 12 अध्याय तसं 31 वचन धर्मशास्त्रामध्ये आपण बघूया. श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे आपल्याला देवाची धून असणे गरजेचं आहे, देवाच्या मार्गाने चालणं असणं गरजेचं आहे. जगभर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या शोधात असतात, परंतु ईश्वराच्या जर आपण शोधात लागलो तर आपल्याला धर्मशास्त्र ग्रंथ आपल्याला देवापर्यंत पोहोचतं करतं. देव कसा आहे देवाची ओळख करून देतं आणि आपल्याला शुद्ध करतं आणि आपल्याला काय करतं? सत्य दाखवतं की आपल्या डोळ्यावरती कुठलाही पडदा नसावा. आपण कधीही कुठल्याही क्षणी आपण असू त्यावेळेला आपल्याला समजावं का आपण सत्यतेमध्ये आहे, आपण स्वतंत्र आहे, आपण सत्य ओळखलं आहे, की आपल्याला माहिती आहे की जगाच्या पलीकडे काय आहे हे आपल्याला ईश्वराची पवित्र आत्मा सांगतो. म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे? देवाचं वचन हे सत्य आहे, पवित्र ग्रंथ आपण वाचून त्याच्यातून शिकलो पाहिजे, जेणेकरून आपण स्वतः स्वतंत्र होणार आणि आपल्या सगळ्या प्रकारच्या ज्या बी काही गरजा आहेत त्या देखील पुरवल्या जाणार. म्हणून आपण ईश्वराच्या धूनमध्ये राहिलो पाहिजे. या ठिकाणी आपल्याला देवाचं हे ग्रंथ सांगतं. आणि आपण 4 नंबरमध्ये जर बघणार तर पवित्र परमेश्वराचा जो आत्मा आहे तो म्हणजे प्रेमाचा आत्मा आहे. आपण हे पण बघू शकतो की जो व्यक्ती ह्या जगामध्ये राहत असताना अनेक मनुष्यावरती प्रेम प्रीतीनं वागतो, राहतो, जीवन जगतो, तर त्याच्यामध्ये ईश्वराचा पवित्र आत्मा राहतो आणि तो ईश्वराच्या मार्गाने चालणारा व्यक्ती आहे. म्हणून ह्या जगातले साधुसंत लोकांनी अनेक लोकांना चांगलं ते दिलं आणि सर्वांसंग चांगले ते बोलले राहिले, परंतु त्यांनी कधीही कोणाचा विरोध केलेला नाही ह्या जगामध्ये. कारण की साधुसंत लोकांना मारण्यात आलं, दगड देखील त्यांना मारले आणि आपण अनेक वेळेला आपण माहिती आहे आपल्याला, परंतु त्यांनी कधीही कोणाला कधी शिवी दिली नाही, कधी कोणाला मारलं नाही. त्या प्रकारे आपलं एक जीवन असलं पाहिजे, ईश्वरीय स्वभाव आपला असला पाहिजे, म्हणजे जेणेकरून ईश्वराला आवडणारं आपलं जीवन असलं पाहिजे. म्हणजे आपल्यावरती जो अन्याय झाला याचा परमेश्वर काय घेणार? झाडा घेणार. म्हणजे आपण हा जीवन जगत असताना देवाला आवडणारं जीवन असलं पाहिजे. आपण पुढची गोष्ट बघूया. 1 पत्रस त्याचं 4:11 अध्यायामध्ये आपण वाचूया. 1 पेत्रस 4 1 पत्रस 4 अध्याय त्याचं 10 वचन आपण वाचूत. धर्मशास्त्र आपल्याला काय सांगतं की आपला जो शरीरात दिलेला आत्मा आहे याचा आत्म्याचा उपयोग, आपल्या शरीराचा उपयोग आपण कसा करावा. 4 ते 10 4 अध्याय 10 अध्याय 4 अध्यायाचं 10 वचन. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाचे नानाविधी कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविधी कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. म्हणजे आपण देवाची वचने बोलत आहोत तसे बोलावे. सेवा करणारे ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा. गौरव पराक्रम ही युगानुयुग देवाला आहे. आमेन. पराक्रम म्हणजे या ठिकाणी युगानुयुग आपल्याला त्याचे आहे. आमेन. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं जातं की देवाने जो आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे आपल्या शरीरामध्ये, आपलं शरीर हे लोकांच्या सेवेसाठी असलं पाहिजे. जसं आपण
सेवेसाठी असलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण एक दुसऱ्याची सेवा करणार, मानव जातीची सेवा करणार. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, सर्वांची आपण सेवा केली पाहिजे. जर आपल्याला एखादा आंधळा व्यक्ती, भिकारी व्यक्ती रस्त्यावर दिसतो, जर आपल्या मनात आलं तर आहे आपल्याकडं दिलं पाहिजे. हे एक ईश्वरी सेवा आहे, मनुष्य सेवा हीच खरी खरी सेवा आहे. कारण की आपण जर एखाद्या मनुष्याची भूक भागवतो, तहान भागवतो, त्याला कपडा काही देतो, तर आपण हे ईश्वराला दिल्यासारखं आहे. म्हणून ज्या प्रकारे आपण एक व्यक्ती जर बघितली या जगात अशी होऊन गेली. हैदराबादमध्ये मदर टेरेसा नावाची एक लेडीज होती. तिचं हॉस्पिटल होतं त्या ठिकाणी, पण तिनं असे लोकांचे ते उपचार करायची जे लोक फुटपाथवरती पडलेले आहे, भिकारी आहे, अनाथ आहे, ज्यांना कोणी नाही, त्या लोकांना ती घेऊन यायची हॉस्पिटलला आणि त्या ठिकाणी त्यांची ती देखभाल करायची, मदत करायची, त्यांचं लोकांचं पालनपोषण करायची, त्यांचा आजार बरा करायची, त्यांचं दुखण्यावरती मलमपट्टी करायची. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, एक मदर टेरेसा टाईप. यूट्यूबला जर आपण बघितलं, एक मदर टेरेसा नावाची एक लेडीज आहे. त्या लेडीजबद्दल जर आपण माहिती घेतली, तिने कशा प्रकारे मानव सेवा कशी केली हे पाहिली पाहिजे. म्हणजे खरी सेवा माणसाची ही आहे की तिने ईश्वरी सेवा खरी कशी करू शकतो, मानवाची सेवा करून तो खरीशी सेवा करू शकतो. म्हणून आपण मानव जातीला प्रधान पहिलं देतो. कुठल्याही जाती धर्माला आपण प्रधान पहिलं न देता आपण ईश्वरी सेवा, मानव सेवा आपण कशी करायला पाहिजे हे देखील आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण की जसं मदर टेरेसाने एक चांगल्या प्रकारे खरी सेवा मनुष्य जातीची केली. आज देखील भारत सरकारमध्ये मानव सेवा केल्या जाते. अनेक भारत सरकार देखील मानवाची सेवा करतात. म्हणून आपण देखील मानवाची सेवा केली पाहिजे. तो कुठलाही जाती धर्माचा असो, कुठलाही असो. कारण की आपल्याला सर्वांना परमेश्वर एकच आहे, सर्वांना एकच ईश्वर आहे, सर्वांना एकाच देवाने बनवलेले आहे. म्हणून आपण कुठलाही भेदभाव न करता जीवन जगलो पाहिजे. एक दुसऱ्याची सेवा करणं हा सर्वात मोठा मानव धर्म आहे. म्हणून हेच आपल्याला ईश्वर शास्त्र देखील हेच सांगतं की तुम्ही देखील एकमेकावर प्रीती करा, एकमेकावरती प्रेम प्रीती ठेवा आणि तुम्ही शुद्धतेने वागा. मानव धर्म, मानव जातीला तुम्ही सांभाळा आणि त्यांना तुम्ही काय करा, त्यांची सेवा करा तुम्ही, असं त्या देवाचं वचन सांगतं. आपण दुसरं बघू, धर्मशास्त्रामध्ये लिहिलं आहे की पहिला पत्र 4:11. पहिले पेत्र 4:11 मध्ये वाचू आपण. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत अशी करावी. यासाठी सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा. गौरव व पराक्रम ही युगानुयुग त्याची आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे की ज्या प्रकारे देवाचा आत्मा आपल्याला सांगतो की आपण नेहमी परमेश्वराचा गौरव केला पाहिजे, ईश्वराचा गौरव केला पाहिजे आपल्या शरीराद्वारे, आपल्या मनाद्वारे, आपल्या जीवनाद्वारे, जेणेकरून जो पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे, म्हणजे जेणेकरून आपण देवाचा गौरव अधिकाधिक करू, प्रभू येशूच्या मार्गाने चालू. यासाठी आपल्याला प्रभू येशू मदत करो. म्हणून आपण काय करावं, नेहमी पवित्र शास्त्र वाचन करावं आणि आपण नेहमी परमेश्वराचा गौरव करावा. या वचनाद्वारे आपल्याला हे कळालं. आजचा आपला हाच विषय होता की पवित्र आत्म्याचे वरदान आपल्याला कसे परमेश्वराने दिले आहे. एक चांगल्या कामासाठी, परमेश्वराच्या इच्छानुसार जीवन जगण्यासाठी. एक जे हे की आपण ओळखून घ्यावं का आपण कोण आहे. त्याने चौथी गोष्ट की परमेश्वराचा धून आपल्यामध्ये असली पाहिजे. पाचवं म्हणजे असं की आपण नेहमी परमेश्वराचा गौरव करत राहिलं पाहिजे. हे 5 गोष्टी आपल्या जीवनात अत्यंत गरजेचं आहे. याप्रमाणे आपण जीवन जगू तर नक्कीच आपण यशस्वी होणार आपल्या जीवनामध्ये. तर ह्या सर्व वचनाद्वारे प्रभू येशू आपल्याला आशीर्वादित करो. सर्वांना जय ख्रिस्त.